2019 ला वंचित बहुजन आघाडीने राजकीय प्रवेश केला होता आणि ज्या पद्धतीने MIM सोबत युती करून निवडणूक लढवल्या गेल्या ते पाहता त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्र राजकारणात दिसला। मात्र छत्रपती संभाजीनगरची जागा सोडून दुसरीकडे त्यांना यश मिळाले नसले तरी मतांची आकडेवारी विलक्षण प्रभावी होती। आता या छत्रपती संभाजीनगरातून वंचित जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडे जोर लावणार आहे। जर महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांची युती झाली नाही तर ते 48 मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। आता म्हणजेच काय तर कोणत्याही परिस्थितीत वंचितचा उमेदवार हा छत्रपती संभाजीनगरमध्ये उभा राहणार आहे। मागच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे सेनेला आपला बालेकिल्ला सोडावा लागला होता। आता मात्र MIM वंचित सोबत नाही, त्याच पद्धतीने शिवसेनेसोबत भाजपाही नाही, किंबहुना शिवसेनेत 2 गट आहेत। आता यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात काय चित्र पाहायला मिळू शकतं यावर चर्चा करूयात। नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। आता अशा परिस्थितीत राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर शिंदे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, ठाकरे गट, भाजपा, काँग्रेस, वंचित शेका, प्रहार आणि इतर पक्ष या सगळ्यांची भूमिका जर पाहिली तर प्रत्येकाला जागा वाटपामध्ये हिस्सा पाहिजे आहे। अर्थातच ते युती आघाडीमध्ये असल्यामुळे ते जागेवर हक्क सांगण्याचे हकदार आहेत, पण कोणत्या जागेवर कोणी लढावे यासाठी सुरू असलेल्या चर्चा येणाऱ्या काळात अधिकाधिक क्लिष्ट होत जाणार आहे असं चित्र दिसतंय। नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय की कोणत्याही परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही सोडणार नाही। आता महाविकास आघाडीकडून इथून चंद्रकांत खैरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे असं बोलल्या जातंय, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हेच उमेदवार असणार आहे असंही बोलल्या जातंय। तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने इथला उमेदवार दिला जाईल याचा उल्लेख खुद्द अमित शहा यांनी केलाय। त्यामुळे हिंदू मतदार एकूण 3 ठिकाणी विभागू शकतात: ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपा। आता काँग्रेसमधून कोणता उमेदवार देतो त्यामध्ये अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते काय भूमिका घेतात यावरही बरेच समीकरणे अवलंबून आहेत। आता गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतांची विभागणी झाली आणि खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला। त्याच पद्धतीने जर या निवडणुकीतही हिंदू मतांची 3 ठिकाणी विभागणी झाली तर वंचितचा उमेदवार प्रभावी ठरू शकतो। आता इथलं जे दलित समाजाची मतं आहेत ती साहजिकच वंचितला जाणार। दुसरी गोष्ट, जे मुस्लिम मतदार आहेत त्यांना वळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर इम्तियाज जलील यांची मदत घेऊ शकतात, किंवा इम्तियाज जलील गेल्या निवडणुकीला वंचितची झालेली मदत लक्षात घेऊन आपला उमेदवार न देता प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहू शकतात। अर्थात दलित आणि मुस्लिम मतांची बेरीज होऊ शकते, तर दुसऱ्या ठिकाणी हिंदू मतांची 3 ठिकाणी विभागणी होऊ शकते। आता जर हा तर्क लावला तर वंचित बहुजन आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील ते निवडून येण्याची शक्यता सध्या तरी दिसतीये, पण महाविकास आघाडी आपल्या हातची जागा जाऊ देणार नाही यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करतील। त्या संदर्भात वेळ प्रसंगी खैरे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द देऊन जागा वंचितलाही देऊ शकतात। जर महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरची जागा वंचितला दिली तर ठाकरे गटातील कार्यकर्ते किती पाठिंबा देतील याबद्दल शंका व्यक्त केली जाते। अर्थात यामध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची अगोदरच युती झालेली असल्यामुळे याचा सकारात्मक प्रभावही पडू शकतो। पण एकंदरीत गणित लावलं तर आता सध्या तरी असं दिसतंय की वंचितने केलेल्या मागणीमुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा तिढा अजून क्लिष्ट होणार आहे। आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।